नमस्कार. आज बनवूया लाल भोपळ्यापासून मस्त असे पराठे. हा भोपळा घेतलाय. याला लाल भोपळा पण म्हणतात किंवा डांगर भोपळा पण म्हणतात. हा पावशेर घेतलेला आहे मी आणि याचं बी वरचे धागे काढून टाकलेले. गव्हाचं पीठ घेतलंय. 150 ग्रॅम गूळ घेतलाय. वेलची घेतली. तांदळाची पिठी घेतली. गव्हाचं पीठ पण 200 ग्रॅम घेतले. भोपळा उकडून घ्यायचाय आणि हे साल काढून घेणार आहे मी, म्हणजे भोपळा शिजायला मदत होते. भोपळ्याचं ना पूर्णपणे साल काढून घेतले. आता हे ना कुकर मध्ये ठेवायचे. मी खाली ना पाणी टाकलंय आणि एक डब्बा ठेवलाय. झाकण लावून कुकरच्या ना 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. मग भोपळा शिजला का पीठ मळून घेऊ. कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्यात. आता गॅस बंद करू. कुकर थंड झाला का भोपळा शिजलाय का बघू. कुकर थंड झालाय. आता उघडून बघू. भोपळा ना असा मस्त पैकी शिजलाय. आता हे भांड्यातून काढून घेऊ बाजूला. ज्याच्यात पीठ मळणार आहे ना त्याच्यात हे टाकून घेतले आणि याला ना असं मॅश करून घ्यायचंय. हे असं ना मॅश करून घ्यायचं एकदम. गरम याच्यामध्ये केलं का म्हणजे इझिली होते. गूळ टाकून घेणार आहे. गूळ पण याच्यात असं मॅश करून घ्यायचं. गूळ वितळतवर ना हे मी थोडस शिजवून घेणार आहे. गूळ वितळलंय. आता गॅस बंद करून टाकते. थोडस याला ना थंड होऊ द्यायचे. हे ना थंड झालंय. आता तांदळाची पिठी घालून घ्यायची याच्यामध्ये. वेलची पावडर घालायची. जेवढ्या प्रमाणात लागते त्या प्रमाणात घालायची. गव्हाचं पीठ घालायचं. थोडस ना मीठ घालून घ्यायचं. आता याला मळून घ्यायचंय. थोडं ना पहिलं असं चमच्याने, कारण ते कोमट आहे म्हणून खूप छान लागतात खायला. हे आता मळून घ्यायचंय. घट्ट असा गोळा मळून घ्यायचा याचा. मी ना थोडस तुपात मळून घेणार आहे. असं चांगलं मळून घ्यायचं तुपामध्ये, म्हणजे खाताना चव छान येते त्याची. हे ना आता मळून झालंय. ते लगेच करून घ्यायचं, म्हणजे गुळाला पाणी सुटत नाही. जास्त वेळ ठेवलं का हे पातळ होण्याची शक्यता असते पीठ. हे थोडस असं मळून घ्यायचे. पुन्हा एक उंडा घेतलेला आहे. आता याचा पराठा लाटून घ्यायचा याचा. तूप टाकून घेणार आहे याच्यावरती आणि हे तूप सगळीकडे पांगवायचं आणि पीठ टाकायचं. पुन्हा एकदा मोड पाहिजे याला. पुन्हा ना तूप लावून घ्यायचं. याला ना लाटून घ्यायचंय पीठ लावून. पराठा जसा बनवतो ना असं लाटून घ्यायचंय. आणि ज्याला भोपळ्याच्या पुऱ्या आवडत नाही ना ते असं आहे ना हेल्दी प्रकार करून खाऊ शकतात. जे तेलकट खात नाही ते असं पराठा बनवून खाऊ शकतात. ही लाटून झाली. आता भाजून घ्यायची. तव्याला ना मी थोडस ना तेल लावून घेते आणि हे भाजून घ्यायचे. आता दोन्ही बाजूनी ना मस्त अशी भाजून घ्यायची. आणि मस्त अशी ना आता फुगायला पण लागले. तूप लावून घ्यायचं. असं तूप टाकून घ्यायचं. दोन्ही बाजूनी पण लावून घ्यायचं तूप. तूप लावलं का चव छान येते याची खायला अजून. हा पराठा ना तयार झालाय आता. आता प्लेटिंग करून घेऊ. मस्त असे ना भोपळ्याचे पराठे तयार झालेत आणि एकदम छान लागतात खायला.